फोन वाजला. 5-7 क्षण घंटा तशीच किरकिरत राहिली. अनिता किचन रूममध्ये होती. गॅस पेटला होता. ओट्यासमोर उभी राहून ऑमलेटसाठी ती कांदे चिरत होती. कामाची थोडीशी घाईच होती. फोन वाजतच राहिला. किंचित अनिच्छेनं तिनं रिसिव्हर उचलला. पलीकडून जड गंभीर आवाजात विचारलं गेलं, कैलास आहेत का? आंघोळीला गेले आहेत. काय निरोप आहे? मी हॉस्पिटलमधून बोलतो आहे. अनिताच्या कपाळावर आठ्या उमटल्या. तो आवाज सांगतच होता, वागीश्वरीबाईंची तब्येत बिघडली आहे. त्यांना हॉस्पिटलमध्ये आणलं आहे. कैलासला निरोप द्या. अनितानं रिसिव्हर खाली ठेवला आणि ती परत किचनमध्ये गेली. क्षणभर तिनं विचार केला. गॅसवर तवा ठेवला. त्यावर मिश्रण ओतलं. बाथरूममधून बादल्या सरकवल्याचे आवाज येत होते. कैलास मधूनच गाण्याची ओळ मोठ्यानं गुणगुणत होता. तो थोड्याच वेळात बाहेर येणार होता. तिनं ब्रेकफास्टची तयारी केली. डिशेस भरून टेबलावर ठेवल्या. फोनचं काय करावं याबद्दलचा तिचा निर्णय झाला होता. कैलास बाहेर आला. टॉवेल गुंडाळून तो नुसताच उघड्या अंगानं आरशासमोर केस विंचरत उभा होता. त्याच्या बळकट बांधेसूद शरीराकडे ती तिरप्या नजरेनं पाहत होती. वयाची 40शी उलटली होती, पण त्याच्या शरीराचा डौल अजून मुळीचही ओसरला नव्हता. ते शरीर आपण ताब्यात आणू शकलो. आपल्याशी रथ होण्यात त्याला आनंद वाटतो, याचाच तिला अभिमान होता. एखाद्या बिकट स्पर्धेमध्ये पारितोषिक म्हणून सोन्याचं मेडल मिळवावं तसा तो विजय होता. अनिताच्या मनातले विचार कैलासला कळत होते किंवा नाही कुणास ठाऊक. स्वतःच्या मस्तीत वागणारी काही माणसं असतात, यातला तो होता. केस विंचरता विंचरता त्यानं विचारलं, कुणाचा फोन होता? सहज सांगावं तशा आवाजात ती म्हणाली, माझ्या मैत्रिणीचा. आत्ता येऊ का म्हणून विचारत होती. त्यानं कपडे केले. न्याहारी करता करता तो पेपर वाचण्यात मग्न झाला. लांबून कुठून तरी रेडिओचं संगीत ऐकू येत होतं. त्याच्या चित्तवृत्ती प्रफुल्लित होत्या. न्याहारी संपताना ती म्हणाली, आज मला आधी दुसरीकडे जायचंय. तुम्ही एकटेच ऑफिसला जा. मी मागून जाईन. तिनं तयारी केली. अंगावरच्या सेंटनं खोली दरवळली. ती त्याच्या पुढे येऊन उभी राहिली. दिसायला ती तशी सुरेख नव्हती, पण एक निराळच आकर्षण तिच्यात होतं. तिनं ज्या तऱ्हेची वेशभूषा केली होती तशी वागीश्वरीला कधीही जमली नव्हती, असं त्याला वाटलं. तिचं व्यक्तिमत्व म्हणजे आव्हान होतं, पॅशनचं तुफान होतं. वागीश्वरीला ते कधीच जमणारं नव्हतं. कैलासच्या मनात आपल्याविषयीचे विचार चालले आहेत हे तिनं ओळखलं. त्याला पेटता ठेवण्यासाठी समोर उभी राहून तिनं त्याचं पटकन चुंबन घेतलं. ती मोठ्यानं हसली आणि निघाली. म्हणाली, राहिलेला खेळ संध्याकाळी. त्याचं सर्वांग झिणझिणलं. त्याला निघायला अजून थोडा अवकाश होता. त्यानं सिगरेट शिलगावली आणि तो सोफ्यावर बसून राहिला. त्याच्या चित्तवृत्ती बेभान झाल्या. तो स्वतःलाच विसरला होता. अनिताचे आणि त्याचे 5-7 वर्षांचे संबंध होते. तरीही ती त्याला सदैव नित्य नवीन भासत असे. कैलास कितीतरी वेळ तसाच बसला असता. फोनची घंटा खणखणली. तो एकदम जागा झाला. त्याला त्यावेळी काहीच नको होतं. ते स्वप्नसुख आणखी काही वेळ तसंच सुरू राहायला हवं होतं. पण फोन थांबायला तयार नव्हता. त्याला दयामाया नव्हती. त्यानं रिसिव्हर कानाला लावला आणि आळसटलेल्या आवाजात सांगितलं, कैलास स्पीकिंग. मी हॉस्पिटलमधून बोलतो आहे. मघाशीच फोन केला होता. तुम्हाला मिळाला होता ना? कैलासच्या कपाळाला थोड्याफार आठ्या चढल्या. थोड्या वेळापूर्वीचा हाच फोन आला असणार. तो त्याला अनितानं मुद्दामच सांगितलेला नसणार. तुमच्या मिसेस वागीश्वरीबाई इथे ॲडमिट झाल्या आहेत. सिरियसच आहेत. तुम्ही आलात तर बरं होईल. कैलासनं रिसिव्हर खाली ठेवला. तो कोचात तसाच बसून राहिला. थोड्या वेळापूर्वीचा त्याचा उल्हास मावळलेला होता. काय करावं याबद्दल त्याचा विचार चालला होता. एकदा वाटलं की अनिताला फोन करावा, तिला खडसवावं, हॉस्पिटलमध्ये वागीश्वरीला भेटण्यासाठी जावं किंवा नाही याबद्दल विचारावं. फोनकडे पाहत तो नुसताच बसला. अनिताला फोन करण्यात अर्थ नव्हता. तिला खडसवण्याचं तर धैर्यच नव्हतं. वागीश्वरीच्या प्रकृतीबद्दल तिला काहीच वाटायचं नाही. आपण जाऊ नये असंच ती सांगणार. मनानं पलटी खाल्ली. गेली 5-7 वर्ष वागीश्वरीशी तो अमानुषपणे वागला होता. तिच्या भावभावनांची त्यानं मुळीच पर्वा केली नव्हती. अनितासारख्या परस्त्रीशी जाहीरपणे संबंध ठेवले होते. हे तर काहीच नाही, केवळ अनिताच्या हट्टापायी त्यानं त्या दिवशी स्वतःच्या घरात मुद्दाम वागेश्वरीच्या देखत. त्या दिवशीचा वागेश्वरीचा चेहरा त्याला एकदम आठवला. वर्मी घाव बसला होता. ती घायाळ झाली होती. अनिताच्या ब्लॉकमध्ये तो आत्ता एकटाच बसला होता. त्या दिवशीच्या त्या प्रसंगानंतरचे वागीश्वरीचे डोळे त्याला आत्ता दिसत होते. वागीश्वरी फार आजारी होती. तिला हॉस्पिटलमध्ये नेलं होतं. तसं होणार हे ठरलेलंच होतं. त्यातही काही वावगं नव्हतं. पण ती इतकी आजारी झाली तरी त्याला कुणी काही कळवलंही नव्हतं. तिलाही कदाचित तसं वाटलं नसावं.
खरं काय असेल हे सांगता येण्याजोगं नव्हतं. कैलासनं ब्लॉक बंद केला. तो खाली आला. वागीश्वरीला भेटायला हॉस्पिटलमध्ये जायलाच हवं होतं. निदान अत्यवस्थ असताना तरी लोकांनी नावं ठेवायला नको होती. त्यानं खूण करून टॅक्सी थांबवली. हॉस्पिटलच्या मार्गानं टॅक्सी धावायला लागली. मनात सारखे वागीश्वरीचेच विचार चालले होते. कसं झालं तरी 8-10 वर्षांचं वैवाहिक जीवन फार सुखात गेलं होतं त्यांचं. पण खरंच ते सुख होतं का? वागीश्वरी सौम्य होती, शालीन होती, एखाद्या शांत डोहासारखी होती. त्यात माणूस पोहतो, आनंद मिळवतो. पण डोहाच्या भावना काय असतात? तोही पोहणाऱ्यामुळे आनंद भोगतो का? कुणास ठाऊक. वागीश्वरीचं तसंच होतं. नुसताच सौम्यपणा आणि मार्दव. पाण्याला खळखळाट किंवा ओढ नव्हतीच. कैलास हॉस्पिटलमध्ये पोचला. स्पेशल रूमच्या बाहेर 7-8 वर्षांच्या आनंदला घेऊन तिची मोठी बहीण बसली होती. आनंदला बघून त्याला किंचित भडभडून आलं. बाप असूनही तो अनाथ आहे असं त्याला वाटलं. बहिणीनं स्थिर नजरेनं त्याच्याकडे पाहिलं. अनेक भावना तिच्या चेहऱ्यावर उमटल्या. तिनं काही बोलावं अशी त्याची इच्छा होती. त्याच्यावरची दृष्टी काढून दुसरीकडे पाहत जणू हवेत बोलल्यासारखं करत तिनं सांगितलं, आत डॉक्टर आहेत. तपासणी चालली आहे. नळी लावली आहे. तिच्या पलीकडच्या बाकावर बसत त्यानं विचारलं, कशी काय आहे तब्येत? चांगली नाही. एकदम इतकी बिघडली? तिनं त्याच्याकडे रोखून पाहिलं. एकदम कशानं? कित्येक दिवस आतून सुकत चाललीच होती. प्रत्येक गोष्टीला शेवट असतोच. दोघांमध्ये एक प्रकारच्या स्तब्धतेची पोलादी भिंत उभी राहिली. 5-10 मिनिटं तशीच गेली. इतक्यात मोठे डॉक्टर आणि त्यांचा परिवार बाहेर आला. कैलास त्यांच्याकडे धावला. खूप कॉम्प्लिकेशन्स होती. प्रयत्न चाललेच होते, पण फारशी आशा नाही. 2-3 दिवस निघाले तरी खूप आहे. डॉक्टर निघून गेले. अवाक होऊन तो बाकावर बसला. बहीणही आत गेली होती. सकाळचे 11 वाजायचा सुमार होता. हॉस्पिटलमध्ये थोडी शांतता होती. त्याला सुन्नपणा आला. वागेश्वरी जगत नाही हे आता जवळजवळ स्पष्ट होतं. डॉक्टर म्हणाले होते की काही मिरॅकल झालं तरच निराळं होईल. त्याच्या मनात मिरॅकल हा शब्दच घुमत होता. कैलास वागीश्वरीकडे, स्वतःकडे आणि स्वतःच्या जीवनाकडे पाहत होता. एका दृष्टीनं त्याच्या वागण्यामुळेच ती सुकत गेली होती. तिच्या मरणाला तोच कारणीभूत होता. क्षणभर त्याचा घसा दाटून आला. त्यानं तोल सावरला. त्याच्यामुळे तिचं मरण लवकर ओढवलं. विचारच अवास्तव होता. कुणामुळे कुणी मरत नसतं. पूर्वी काही वर्ष त्यानं तिच्याबरोबर संसार केला होता. ती त्याला थोडीफार आवडतही होती. याचा अर्थ असा नव्हता की जन्मभर ती त्याला आवडावी. त्याला दुसऱ्या कोणाबद्दल आकर्षण वाटू नये. सगळाच मूर्खपणा होता. जुन्या काळच्या राम-सीतेप्रमाणे आता वागणं जमणार नव्हतं. आणि जमायला तरी कशाला हवं होतं? त्याला दुसरं आकर्षण वाटायला लागलं. तो तिकडे गेला. काय चुकलं? त्यानं कायम एकाच जुन्या पुराण्या स्त्रीशी बांधून राहावं हे तरी चूकच नाही का? वागीश्वरीनं ती गोष्ट मनाला लावून घेतली. ती सुकत गेली. दोष तिचाच होता. तिनं समजून घ्यायला पाहिजे होतं. निष्कारण थैथयाट कशासाठी? त्याच्या मनात विचार येत होते. बाहेरच्या बाकावर बसून तो वागीश्वरीच्या खोलीकडे पाहत होता. तिची बहीण आणि आनंद आत होते. त्यांच्या देखत आत जाण्याची त्याला इच्छा नव्हती. ती मृत्यूकडे सरकत असणारी. आपण तिथे गेलो, ती आणि आपण दोघंच खोलीत आहोत. काय बोलायचं? त्याच्या अंगावर सरसरून काटा आला. त्याला क्षणभर भीती वाटली. मनात विचार आला की वागीश्वरी मृत्यू पावली तर काय होईल? तिचा मृतदेह त्याच्या डोळ्यांसमोर स्पष्ट दिसायला लागला. थोड्या वेळापूर्वी त्याला भय वाटलं होतं, पण आता ते उरलं नाही. दुःखही वाटलं नाही. काहीच वाटलं नाही. त्याचा आणि तिचा संबंधच उरलेला नव्हता. ती त्याची कुणीच नव्हती. ती जगली काय किंवा न जगली काय, दोन्ही सारखंच होतं. आपण विनाकारणच इतके भावनाप्रधान झालो आहोत असं त्याला जाणवलं. मनानं दुसऱ्या बाजूकडे झोका घेतला. तिचा संबंध उरला नसेल, पण तिच्या मृत्यूला कारण कोण आहे? कशामुळे ती इतकी सुकली आहे? तिचा जीवनरस कोळपून जायला कोण कारण आहे? एखाद्या माणसाच्या मृत्यूला कारणीभूत होणं बरोबर आहे का? परमेश्वराच्या दरबारात तो गुन्हा ठरणार नाही का? कैलास विचारात गढला होता. त्याचं मन हेलकावे खात होतं. स्थळ काळाचं त्याचं भान सुटलं होतं. त्याला कुणीतरी हलवत होतं. तो जागा झाला. समोर आनंद उभा होता. मागे तिची बहीण होती. तिनं संयमानं सांगितलं, आत बोलावलं आहे. तो उठून उभा राहिला. आत काय बघायला मिळतं आहे याबद्दल त्याला शंका होती. क्षणभर वाटलं की आत जाऊच नये. तिथूनच परस्पर पसार व्हावं. वागीश्वरीच्या संसारातून तो जसा पूर्वी पसार झाला होता त्याप्रमाणे. खालच्या मानेनं तो आत गेला. कॉटवर निस्तेज चेहऱ्याची वागीश्वरी पडली होती. सगळंच संपत आल्याच्या खुणा जाणवत होत्या. हाताला पट्ट्या बांधल्या होत्या. सलाईनचा एक एक थेंब तिच्या शरीरात जाण्यासाठी धडपडत होता. कैलास तिथे स्टूलवर बसला.
मागोमाग आनंद आणि तिची बहीण येतील असं त्याला वाटलं, पण ते आले नव्हते. तिचे फार दिवस जगात नाहीत हे सगळ्यांना कळलं होतं. कैलासच्या आणि तिच्या भेटीच्या वेळी कुणीही तिथे नसावं अशी योजना मुद्दामच करण्यात आली होती. वागीश्वरीनं डोळे मिटले होते. तिनं ते प्रयासानं उघडले. तो येईल अशी अपेक्षाच तिला नसावी. त्याला बघताच तिची बुबुळं फडफडली. निस्तेज चेहऱ्यावर अनेक भाव उचंबळले. तो तिच्याकडे पाहतच राहिला. लग्नानंतरची 8-10 वर्ष त्यांनी प्रेमात काढली होती. अनेक आठवणी मनात उचंबळल्या. जणू काही मधलं अनिताचं प्रकरण निर्माणच झालं नव्हतं. कसलाच अंतराय कधी आलाच नव्हता. तिच्या चेहऱ्यावरचा निस्तेजपणा क्षणभर लोपल्यासारखा झाला. निराळच तेज तिच्या मुखमंडलावर झळकलं. हलक्या आवाजात, जड जिभेनं ती बोलली, तुम्ही आलात. मला सगळं मिळालं. स्वप्नात देखील नव्हतं. नाही म्हटलं तरी कैलासला भडभडून आलं. तो थोडा जास्त जवळ सरकला. गंभीरपणानं म्हणाला, असं कसं? तू ॲडमिट झाल्याचं कळलं. मी येणारच. ते काही असो, मी कल्पनाही केली नव्हती. बोलण्यामुळे तिला फार श्रम होत होते. ती इतकी अशक्त झाली होती की जणू काही तिचा जीव शरीराच्या सांगाड्यानं कसाबसा धरून ठेवला होता. मी आता जगत नाही. सगळं विसरूया. तू नुसती डोळे मिटून स्वस्थ पड. तुझ्या या स्थितीला मी जबाबदार आहे. 2-3 क्षण भयाण शांततेत गेले. ती कशीबशी शक्ती गोळा करत होती. प्रयासानं ती म्हणाली, मला इतर काही वाटत नाही, पण त्या दिवशी तुम्ही त्या बाईला घरी आणलंत. मुद्दाम मला खोलीत बोलावलंत आणि माझ्या देखत जे घडलं, मुद्दाम घडवलं. कैलासला तो सगळा प्रसंग आठवला. अनिताच्या हट्टासाठी त्यानं तिला मुद्दाम घरी नेलं होतं. त्याचं मन घृणेनं आणि करुणेनं भरून गेलं. तो म्हणाला, माझी चूक झाली. तिला आम्ही घरी आणायला नको होतं. मला क्षमा कर. वागीश्वरीनं डोळे भरून त्याच्याकडे पाहिलं. त्यानं चुकी कबूल केली होती. त्याचे अनिताबरोबर संबंध असल्याचं तिला तितकंसं वाटलं नव्हतं, पण त्यानं तिला घरी आणावं, मुद्दाम आपल्याला खोलीत बोलवावं. त्या क्षणी झालेली जखम अजूनही ताजी होती. आता सगळंच संपलं होतं. हलक्या आवाजात ती म्हणाली, मला किती बरं वाटतंय. तुम्हाला कल्पना नाही यायची. मला जगावंसं वाटतंय. मी जगे नाही. कैलास तिच्याकडे पाहत राहिला. तिचा चेहरा खरोखरच टवटवीत दिसत होता. तो किंचित भानावर आला. आता मी कदाचित जगे नाही, ती म्हणत होती. क्षणभर विचार आला, ती खरंच जगली तर काय होईल? तिची अंतिम घटिका आली आहे या कल्पनेनं तो हेलावला होता. ती जगली तरीही तो तिच्याकडे परत जाणार नव्हता. तसं त्याला शक्यच नव्हतं. ती आणखी काही बोलणार होती, पण त्यानं तिला गप्प केलं. तिनं जास्त बोलू नये म्हणून तो तिथून निघाला. बाहेर येऊन तो उगाच उभा राहिला. मग लांब लांब पावलं टाकत तो रस्त्यावर आला. त्या दिवशी ऑफिसमध्ये तो थोडा बैचेन होता. वागीश्वरीचा मृत्यू आता अगदी जवळ होता. अगदी शेवटच्या क्षणी त्यानं तिची क्षमा मागितली होती. तिला खूप बरं वाटलं होतं. चेहऱ्यावर टवटवी आली होती. जगावंसं तिला वाटायला लागलं होतं, पण जगणं शक्य नव्हतं. तिचा आणि त्याचा ऋणानुबंध संपत आला होता. त्या दिवशी जे घडलं तो गुन्हाच होता. एका दृष्टीनं अनिताची ती विकृती होती. अनिताची बदली झाल्यावर केवळ मित्रभावानं काही दिवस त्यानं तिला स्वतःच्या घरी ठेवून घेतलं होतं. वागीश्वरीनं तेव्हा तिला बहिणीसारखं वागवलं होतं, पण तेव्हाच त्याचे तिच्याशी संबंध जडले. वागीश्वरीच्या नकळत ती दोघं फार जवळ आली. अनिताला जागा मिळाल्यानंतर त्याचं तिच्याकडे जाणं येणं वाढलं होतं. बऱ्याच वेळा तो तिच्याकडेच राही. लोकात बभरा झाला होता. वागीश्वरीनं त्याला आवरायचा प्रयत्न केला होता, पण तिचा सौम्यपणाच नडत होता. घर सोडून तो अनिताकडे राहायला लागला. कैलासनं आपल्याकडे कायमचं राहायला यावं अशी तिनं इच्छा धरली होती. वागीश्वरीला खोल दुःख व्हावं, तिच्या सौम्य शालीनतेचा संपूर्ण पराभव व्हावा असंच तिचं म्हणणं होतं. 2-3 दिवस तसेच गेले. फोनबद्दल अनिता काहीच बोलली नव्हती. त्यानंही तिला काही सांगितलं नव्हतं. तो तिच्या नकळत 1-2 तास हॉस्पिटलमध्ये जाऊन येत होता. आश्चर्य होतं की तिची प्रकृती बरी होत होती. तेही एक मिरॅकलच होतं. अशीच प्रगती राहिली तर ती जगूही शकेल असं डॉक्टरांचं म्हणणं होतं. आणखी 1-2 दिवस तसेच सरले. दुसरं काही काम असल्यामुळे तो हॉस्पिटलमध्ये जाऊ शकला नव्हता. संध्याकाळी ऑफिसमधून तो जरा लवकर आला. त्याला आठवण झाली, अनिताही घरात नव्हती. तिची यायची वेळ अजून झाली नव्हती. त्यानं डायल फिरवली. हॉस्पिटलला फोन लावला. तिच्या बहिणीनंच फोन घेतला. ती म्हणाली, 2-3 दिवस तुम्ही आला नाहीत. वागीश्वरीनं वाट पाहिली. अधीर होऊन त्यानं विचारलं, प्रकृती कशी आहे? खूपच बरी आहे. डॉक्टर म्हणाले की इतकी अपेक्षा नव्हती. तुम्ही दररोज यायला हवं. तुम्ही आला नाहीत तर ती बैचेन होते. हातात रिसिव्हर घेऊन काही क्षण तो तसाच बसला.
आश्चर्य होतं. त्यानं तिला खूपच दुःख दिलं होतं. तिची मानखंडना केली होती. तरीही त्याच्या वाटेकडे डोळे लावून ती होती. आपल्या जाण्यामुळेच तिच्या प्रकृतीत उतार पडत असावा असं त्याला वाटलं. पलीकडून बहीण बोलतच होती. अजून धोका टळलेला नाही असं डॉक्टर म्हणतात. तुम्ही रोज येत जा. तिनं फोन बंद केला. हातात रिसिव्हर धरून तो तसाच बसला होता. इतक्यात अनिता आली. केव्हा येऊन समोर उभी राहिली हे त्याला कळलंच नाही. तिनं तीव्र स्वरात विचारलं, कुणाचा फोन? तिच्या स्वरातला निराळेपणा त्याला कळलाच नाही. तो स्वतःच्याच नादात होता. हॉस्पिटलला फोन केला होता. तू त्या दिवशी सांगितलं नव्हतंस. कशी काय आहे तब्येत? आता खूप बरी आहे. मी 2-3दा भेटायला गेलो होतो. तिला बरं वाटलं. अनिता त्याच्याकडे टक लावून पाहत होती. वागीश्वरीबद्दल तिच्या मनात मत्सर होता. फार द्वेष होता. तिच्या शालीनतेचीच अनिताला किळस होती. पहिल्यांदा वागीश्वरीनं तिचा अपमान केला होता. अनेक प्रसंग तिच्या मनापुढे उभे राहिले. रिसिव्हर खाली ठेवून कैलास बाल्कनीत जाऊन उभा राहिला. थोड्या वेळानं म्हणाला, मी तिच्यावर नाही म्हटलं तरी अन्यायच केला. माझं वागणं बेतालच होतं. तिच्या ते जिव्हारी लागलं. त्याबद्दल मी तिची क्षमा मागितली. तिला खूप बरं वाटलं. अनिताच्या मनात कसले विचार चालले होते हे त्याला कळणंच शक्य नव्हतं. तो स्वतःच्याच नादात होता. त्याला वागीश्वरीबद्दल आता तसं प्रेम उरलं नव्हतं, परंतु अपराधाची कबुली दिल्यामुळे मात्र त्याच्या मनावरचा ताण खूपच कमी झाला होता. अनितानं आतल्या खोलीत जाऊन कपडे बदलले होते. चहा केला होता. त्याच्या हातात कप देत तिनं विचारलं, तुम्ही आज तिकडे जाणार आहात? आता सांगायला काहीच हरकत नव्हती. तो म्हणाला, मी गेलो म्हणजे तिला बरं वाटतं. आज जाईन मी. त्याच्याकडे रोखून पाहत अनिता म्हणाली, तुम्ही थोड्या वेळानं निघणार ना? मीही येते. त्याला झटका बसला. तिला तोडून टाकत तो म्हणाला, तू? नको नको. मलाही तिला बघावंसं वाटतंय. तसं नको. त्या दिवसापासून तिनं तुला पाहिलेलं नाही. नो. त्यानं उलट तोटाच होईल. तो तिच्याकडे बघत राहिला. तिच्या मनातही कणव उत्पन्न झाली की काय याचा तो शोध घेत होता. त्यानं कपडे केले आणि तो निघाला. अनिता त्याच्याकडे नुसतीच स्थिर नजरेनं बघत राहिली. तो हॉस्पिटलमध्ये पोचला. त्याच्या मनात थोडी प्रसन्नता होती. अपराधाची जाणीव खूप कमी झाली होती. कैलास आत गेला. खोलीत दुसरं कुणीही नव्हतं. वागीश्वरी शांतपणे पलंगावर पडली होती. तिनं त्याच्याकडे पाहिलं. आपल्या काळ्याभोर डोळ्यात त्याला साठवून घेतलं. चेहऱ्यावर समाधानाचं हास्य तरळलं. तो शेजारच्या स्टूलावर बसला. तिचा हात हातात घेतला. ती हसत होती. लग्नानंतरच्या पहिल्या काही वर्षातलं तिचं रूप त्याला आठवलं. तो गमतीनं काहीतरी बोलणार इतक्यात तिची बुबुळं काही विलक्षण रीतीनं फडफडली. चेहरा निस्तेज झाला. तिच्या तोंडातून एक आर्त चित्कार बाहेर पडला. त्यानं घाबरून दाराकडे पाहिलं. तिथे कोणीच नव्हतं. पुन्हा तो वागीश्वरीकडे पाहायला लागला. तिला धाप लागली होती. डोळ्यात भय दिसत होतं. त्यानं तिला थोपटलं. धीर देत म्हटलं, घाबरू नकोस. तुला कसला तरी भास होतोय. तिथे कोणीही नाही. वागीश्वरी मोठमोठ्यानं रडायला लागली. अडखळत म्हणाली, ती तिथे उभी आहे केव्हाची. तुमच्या मागोमागच आली आहे. मी बोलावलं नाही तरी ती आली आहे. तिच्या अंगावर रक्ताचे शिंतोडे आहेत. ती माझा खून करते आहे. काय बोलावं, तिला कसं समजवावं हेच कैलासला कळेना. त्याला वागीश्वरीची दया आली. मरताना तिला अनिता दिसत होती. अनिताच्या मनात तिच्याबद्दल खरं तर कणवच निर्माण झाली आहे. पण वागीश्वरीला अजूनही ती एखाद्या क्रूर राक्षसिणीसारखी भासत आहे. तिच्या दृष्टीनं अनिताच खुनी आहे. त्याला क्षणभर वाटलं की अनिता खरोखरच आली असती. वागीश्वरीची तिनं क्षमा मागितली असती तरीही बरं झालं असतं. वागीश्वरी नक्कीच सारं विसरली असती. तिला यायचं होतं पण आपण तिला रोखलं. वागीश्वरीला वाटतंय की अनिता आपला खून करत आहे. पण खरं तर आपणच तिच्या छातीत खंजीर खुपसला आहे. त्यानं पुन्हा वागीश्वरीकडे पाहिलं. तिचा चेहरा काळा निळा झाला होता. ती शेवटचा श्वास घेण्यासाठी धडपडत होती. कैलासच्या हातातून वागीश्वरीचा हात गळून पडला. त्यानं मान खाली घातली. डोकं दोन्ही हातांनी गच्च दाबून धरलं. धन्यवाद.